आर्या चित्रपटातून अभिनेत्री म्हणूनही आपल्याला तिचं दर्शन झालेलं आहे आणि आज मला वाटतं नाट्यसंगीत या गोष्टीकडे या चित्रपटातून खूप छान वेगळ्या पद्धतीने पाहिलं गेलंय. जी नाट्यपदं आपण वर्षानुवर्ष ऐकतो आहोत ती शंकर एहसान लॉय यांनी खूप वेगळ्या पद्धतीने अभिनव पद्धतीने आपल्यासाठी सादर केली आहेत. तर अशा एखाद्या गाण्याची झलक ऐकायला मला नक्की आवडेल. जसं खरं म्हणजे आपण सगळेच वाट पाहतोय 10 तारखेची. त्याचे दिग्दर्शक आणि आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते सुबोध भावेजी, ज्योती देशपांडेजी, ज्यांची कट्यार अजून आपल्या काळजात घुसली आहे असे शंकरजी, शंकर एहसान लॉय आणि या ठिकाणी उपस्थित संगीत मान अपमानची संपूर्ण टीम, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी गेल्या 2 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करून, खाते वाटप करून, बंगले वाटप करून, ऑफिस वाटप करून संगीत मान अपमानला आलो आहे. आमच्याकडे मान अपमान मनात होतो, त्याचं संगीत मीडियात वाजतं. पण मला अतिशय आनंद आहे की या क्षणाचा साक्षी मी होऊ शकतोय. याचं कारण आहे की 113 वर्ष सातत्याने मराठी मनाला भुरळ घालण्याची क्षमता ज्या संगीत नाटकामध्ये आहे ते नाटक आज या ठिकाणी रुपेरी पडद्यावर नव्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अर्थातच सुबोध भावेंनी बालगंधर्वही साकारला, त्यामुळे भामिनी साकारली आणि आता धैर्यधारी ते साकारतायत. हा देखील एक योगायोग आहे. पण आम्हालाही असं करावं लागतं. मुख्यमंत्री व्हावं लागतं, मग विरोधी पक्षनेता व्हावं लागतं, मग उपमुख्यमंत्री व्हावं लागतं, मग पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागतं. पण मला असं वाटतं की खरं म्हणजे संगीत मान अपमान 113 वर्षाचा जो इतिहास आहे याच्याबद्दल इतक्या वेगवेगळ्या दंतकथा आहेत. लोक असं देखील सांगतात की एक काळ असा होता की सोन्याचा जो भाव होता त्यापेक्षा देखील जास्त दरात त्याची तिकीटं विकली गेली. किंवा अगदी म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये देखील ज्यावेळी टिळक स्वराज ट्रस्ट करता पैसा जमा करायचा होता त्यावेळी याच संगीत मान अपमानचे अनेक त्या ठिकाणी प्रयोग करण्यात आले. आणि म्हणून एक मोठा इतिहास या ठिकाणी आहे. आणि ही जी संगीत नाटकांची एक परंपरा जी खऱ्या अर्थानं मराठी भाषेला लाभलेली आहे. मराठी भाषा अभिजात भाषा झाली, पण आपलं संगीतही तेवढंच अभिजात आहे, नाट्यसंगीतही तेवढंच अभिजात आहे. आणि या सगळ्या परंपरा ज्या आहेत या परंपरा नवीन स्वरूपामध्ये आपल्या नव्या पिढीसमोर येणं हे देखील अत्यंत आवश्यक आहे. कदाचित मला माहिती नाही किती पदं त्याच्यामध्ये होती, तुम्ही मगाशी सांगत होता 67 कदाचित 67 पदं ऐकण्याचा पेशन्स किंवा तेवढं धैर्य आजकालच्या धैर्यधरांमध्ये नसेल. पण मला असं वाटतं की याचं जे सौंदर्य आहे हे या 14
पदांच्या माध्यमातून या सिनेमातनं निश्चितपणे आपल्यापर्यंत पोचेल आणि त्यातनं नव्या पिढीमध्येही उत्कंठा तयार होईल की एकदा तरी आपण जाऊन थिएटरमध्ये संगीत मान अपमान बघितलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की एक प्रकारे जी आपली संस्कृती आहे, जी आपली कला आहे, जे आपलं संगीत आहे, या सगळ्या गोष्टींना रिइन्व्हेंट करणं अशा प्रकारे हा सिनेमा आज आपल्यासमोर येतो आहे. आणि ट्रेलर इतका सुंदर आहे तर पिक्चर काय असेल. त्यामुळे मी खरोखर सुबोधजी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि अर्थातच संगीताशिवाय संगीत मान अपमान होऊच शकत नाही. शंकरजी आपलं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो. आपण शंकर एहसान लॉय आपण खरं म्हणजे आपल्या देशातल्या संगीताला एक वेगळी उंची नेहमीच दिली आहे. पण मराठीवर जे प्रेम आपण या ठिकाणी करता ते मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याकरता मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आणि मग अशी सुबोधजी म्हणाले ही गोष्ट देखील खरी आहे की या आमच्या कार्यकाळामध्ये आता आपला जो काही मराठी सिनेमा आहे, मराठी थिएटर आहे, आपला जो विविध कलांचा आविष्कार आहे याला योग्य व्यासपीठ मिळालं पाहिजे या दृष्टीनं निश्चितपणे काम करण्याची आमची देखील इच्छा आहे. कारण मगाशी ज्योतिजींची चर्चा चालली होती त्यावेळी अनेक वेळा मी त्यांनाही सांगत होतो की अनेक वेळा चांगले चित्रपट जे लोकांना आवडलेले आहेत त्याचे डायरेक्टर्स मला भेटतात आणि म्हणतात की आम्हाला कुठलाच प्लॅटफॉर्म मिळेल. हिंदी हो या मराठी हो, अब तो सीएम साहब ने भी बोल दिया है कि बहुत अच्छे से ध्यान रखा जाएगा. आपकी एक्सपेक्टेशंस क्या हैं? मेरी एक्सपेक्टेशन वही है कि पूरा महाराष्ट्र मिलके इसको एक नए रिकॉर्ड पर लेकर जाए एंड रेस्ट ऑफ इंडिया भी वो मोमेंटम को ज्वाइन करे. क्योंकि हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है कि हम अच्छी सिनेमा को सपोर्ट करें एंड दिस इज़ वन ऑफ इट विच इज़ ब्रिंगिंग बैक कल्चर. सीएम साहब ने कहा कि हमारी नई पीढ़ी जो है उनको हमारे 100 years ओल्ड के प्लेज एंड वो कल्चर का कुछ पता ही नहीं. एंड दिस इज़ अ ग्रेट वे टू उसको एंटरटेन करते हुए हम वो कैसे नई पीढ़ी को पेश करें. सो ग्रैंडफादर्स, आवर एज ग्रुप एंड आवर चिल्ड्रन कैन एन्जॉय इट टुगेदर. तो हमें लगता है कि ये 2025 की शुरुआत बहुत कमाल की होगी. सुबोध, तुला विचारायचं आहे, नाट्यसंगीत फार 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 मोठं आपल्याकडे आपण इतकं बाकी भाषांमधलं संगीत ऐकतो. मराठी संगीताने 113 वर्षापूर्वी जे पराक्रम करून ठेवलेत त्याच्या आसपास पण कोणी नाही आहे. मला असं वाटतं की गोविंदराव टेंब्यांनी ही जी गाणी केलीत, ही जी कंपोजिशन्स आहेत आणि त्याला शंकर एहसान लॉय यांनी जी जोड दिलेली आहे, इतका रोमॅन्टिसिझम दुसऱ्या कुठल्याच गाण्यात नाही आहे. आणि तो रोमॅन्टिसिझम फक्त प्रियकर प्रेयसीचा नसतो तर तो देशाबद्दल वाटणाऱ्या प्रेमाचं पण रोमॅन्टिसिझम असतो. जो धैर्यधरला त्याच्या प्रदेशाबद्दल वाटतो आहे, जो भामिनीला त्याच्याबद्दल वाटतो आहे, तिला तिच्या वडिलांबद्दल. तर मला असं वाटतं की रोमॅन्टिसिझम म्हणजे फक्त प्रियकर प्रेयसी नाही, तर रोमॅन्टिसिझम जे माझी देशप्रेम आहे ते पण माझा रोमॅन्टिसिझम आहे. माझ्या देशावरचं प्रेम पण एक रोमांच माझा देशाबरोबरचा. आणि त्याला जे गोविंदराव टेंब्यांनी अद्भुत चाली दिल्यात, शंकरजींनी त्याला अजून 4 पावलं पुढे घेऊन गेलेत. तर मी स्वतः नाट्यसंगीताचा, भारतीय क्लासिकल म्युझिकचा प्रचंड मोठा चाहता आहे. आणि माझ्या सिनेमातले काम करणारे सगळेच जण मला असं वाटतं माझ्या इतकं संगीतावरती प्रेम करणार आहेत. म्हणजे शैलेश स्वतः उत्तम गातो, खूप उत्तम ऐकतो. सुमित तर त्याच्या सेट पेटी नसेल तर ती गाडी सुमितची नाही, तर त्याच्या म्युझिक बरोबर असतं. अर्चना खूप सुंदर गाते, काम करते. वैदेही खूप सुंदर नृत्य करतेस, काम करतेस, पण ती गाते सुद्धा खूप सुंदर. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या टीममध्ये सगळेच म्युझिकशी खूप जोडले गेलेले आहेत. अमृता सुद्धा खूप सुंदर नृत्य करते आणि तिचाही म्युझिकशी संबंध आहे आणि ती माझी कट्यारची